हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आत्ताच अधिक महिना उलटून गेला. या अधिक महिन्यात आपण प्रत्येकाने आपापल्या परीने दानधर्म केला. तसंच माझी एक खास मैत्रीण आहे, कालच मला भेटली होती. तिनं काय केलं माहिती आहे? नेहमीप्रमाणेच काहीतरी हटके. तिनं 700हून अधिक कापडी पिशव्या शिवून घेतल्या आणि या कापडी पिशव्यांचं तिनं दान केलं. या पद्धतीने तिने स्वतःसाठी पुण्य तर कमवलंच, पण पर्यावरणाचं केवढं तरी मोठं रक्षण केलंय तिनं. तिनं काय केलं माहितीये? आपल्या जवळील भाजी विक्रेत्यांना तसंच मैत्रिणींना तब्बल 700 कापडी पिशव्यांचं मोफत वाटप केलं. भाजी विकत घ्यायला येणाऱ्या ग्राहकांना तिनं वेळोवेळी आवाहन केलं की त्यांनी भाजी विक्रेत्याकडून प्लास्टिक पिशवी घेण्याऐवजी आपल्या घरून येतानाच कापडी पिशव्या आणाव्यात, जेणेकरून पर्यावरणाचंही रक्षण होईल आणि प्लास्टिक मुक्त मोहिमेला हातभार लागेल. अधिक महिन्यात वाण देण्याची आपली जुनी परंपरा आहे, पण तिनं निसर्गाला आणि समाजाला हे पर्यावरणपूर्वक वाण दिलंय. केवळ परंपरा पाळावी म्हणून नाही, तर समाजाला त्याचा फायदा व्हावा हा विचार घेऊन. मला तिची ही कल्पना मनापासून आवडली. अधिक मासानिमित्त फळं विक्रेता करताना तुम्ही प्लास्टिक पिशवी देताना ती देऊ नका, ती द्या. वाटल्यास त्याचं 5-10 रुपये तुम्हाला जसं वाटलं तसं घ्या, पण प्लास्टिक पिशवी द्या. तुमच्याकडनं लोकांना शिकवू द्या. कोणाला देऊ नका. ह्या पिशव्या त्या वाटल्यास 5 रुपये घ्या त्यांच्याकडनं, तुम्हाला शिकवल्याबद्दल. भाऊ, तुम्ही आहे ना 5 घ्या, 10 घ्या, 15 घ्या, पण सवयी लावा. सवयी लावा. हां, कॅरी बॅग जर दिली हां, तर कस्टमर माल घेतोय आणि अशी पिशवी देऊन पैसे म्हणलं की कस्टमर माल टाकून जाते. भाजी आणणाऱ्या प्रत्येकाला शिकवा की पाठवते ती घेऊन नका, म्हणजे तुम्ही पैसेही द्यायचे, पण सवय लावा लोकांना तुमच्याकडून. माझ्या या मैत्रिणीचा आणि तिच्या कल्पनेचा मला खूप अभिमान आहे. तुम्हालाही जर ही तिची कल्पना आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, पुढच्या वेळेला भाजी आणायला जाताना स्वतःची कापडी पिशवी घेऊन जायला मात्र विसरू नका. बाय.